मी आतापर्यंत कधीच एखादा मूव्हीचा रिव्ह्यू बघितल्याशिवाय मूव्ही बघायला गेलो नाहीये. पण टॉक्सिक बघायला गेलो. का? कारण मला वाटलं इतक्या वर्षानंतर यशचा मूव्ही येतोय केजीएफ नंतरच. वरून मला मूव्हीचं ट्रेलर, टीझर पण खूप छान वाटलं होतं. मला वाटलं मूव्ही तर छानच असेल, घंटा छान असेल. विचार केला होता की मस्त मूव्ही बघून येईल, घरी येऊन छान छान रिव्ह्यूज देईल. पण छान छान रिव्ह्यूज देण्यासाठी मूव्हीमध्ये छान छान पाहिजे ना काहीतरी. मूव्हीमध्ये तुम्हाला याची स्टायलिंग, फायटिंग, त्याचा ॲटिट्यूड, त्याचा पूर्ण ऑरा एकदम जबरदस्त आहे. पण या सगळ्या गोष्टींना काहीच अर्थ नाही राहत जर मूव्हीमध्ये तुम्हाला इमोशनच फील झाले नाही, जर मूव्हीची स्टोरीज तुम्हाला कनेक्ट झाली नाही. आणि मूव्हीचा जो पण एडिटर आहे ना, त्यापेक्षा तर मी छान एडिट करून दिलं असतं माझ्या इन्स्टा एडिटच्या ॲपवरून. मला असं वाटतं की एडिटर जवळ 3-4 हजार क्लिप्स असतील मूव्हीच्या आणि त्याला 3 तासामध्ये फिट करायच्या होत्या काही पण करून. त्यामुळे सीन खूप फास्ट फास्ट पुढे जाता, फास्ट फास्ट ट्रान्झॅक्शन होतं. त्यामुळे आपल्या कोणत्याही गोष्टीवर इमोशन कनेक्टच होत नाही. आणि पूर्ण मूव्हीमध्ये यश तर बेवडा दाखवला आहे. एकतर त्याच्या हातात सिगरेट असेल, दारू असेल, नाहीतर एखाद्या हिरोईन सोबत त्याचं हवस तो पूर्ण करत असेल. ठीक आहे, टॉक्सिक मूव्ही तर त्यानुसार ते कॅरेक्टर राहील, पण पूर्ण यार, हा टॉक्सिक लोक असतात असे, पण ते दिवसभर असे नशेमध्ये धुंद नसतात. हा मूव्ही बघून मला एवढं तर समजलं की किती मोठा सुपरस्टार असू द्या, जोपर्यंत त्या मूवीचा डायरेक्टर, रायटर, एडिटर चांगले नसतील ना, त्याशिवाय मूवी हिट होणार नाही. कारण बाहुबली, RRR, दंगल, 3 इडियट्स, ॲनिमल तर ह्याच कॅटेगरीचा मूवी होता ना. हे मूवी का हिट झाले? त्यांच्या डायरेक्टरमुळे, रायटरमुळे, एडिटर्समुळे. जर तुम्ही म्हणाल की मला मूवी बघण्याचा सेन्सच नसेल, जर सेन्स म्हणजे असे पिक्चर आवड नसेल ना, तर मला सेन्स नसलेलाच बरा. 3 तास वाया गेले यार माझे, येऊन जाऊन धरलं तर 4 तास. जर तुम्हाला खरंच तुमचा टाइम वाचवायचा असेल ना, तर दुसरं काय बघून घ्या. नेटवर खूप छान छान पडलंय, पण हा मूवी बघू नका प्लीज.